नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या यूट्यूब चॅनलवरती। मागील व्हिडिओमध्ये आपण विवाह हा टॉपिक डिस्कस करत होतो, ज्यामध्ये आपण बघितलं विवाहाचा परिचय, विवाहाच्या व्याख्या, विवाहाचे वैशिष्ट्ये, विवाहाचे प्रकार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विवाहाचे नियम हे पाहणार आहोत। विवाहाचे एकूण 3 नियम असतात। विवाहाचे एकूण 3 नियम असतात। पहिला असतो प्रतिबंधावर आधारित, दुसरा असतो पसंतीवर आधारित आणि तिसरा असतो स्थितीवर आधारित, बेस्ड ऑन सिच्युएशन। पहिला असतो पसंतीवर आधारित, बेस्ड ऑन प्रोहिबिशन, प्रतिबंधावर आधारित, बेस्ड ऑन प्रोहिबिशन। दुसरा असतो पसंतीवर आधारित, बेस्ड ऑन प्रेफरन्स आणि तिसरा असतो स्थितीवर आधारित, बेस्ड ऑन सिच्युएशन। पहिला नियम पाहूया आपण पसंतीवर आधारित, ज्यामध्ये 2 उपनियम हे जोडलेले असतात। ज्यातील पहिला आहे एंडोगॅमी आणि दुसरा आहे एक्झोगॅमी। पहिला आहे एंडोगॅमी आणि दुसरा आहे एक्झोगॅमी। एंडोगॅमी म्हणजे काय? स्वतःचा समाज, जात, धर्म किंवा गटामध्ये विवाह करणे याला एंडोगॅमी विवाह असं म्हणतात। उदाहरणार्थ, ब्राह्मण समाजातील विवाह ब्राह्मण मुलीशी होतो, ब्राह्मण मुलाचा विवाह ब्राह्मण मुलीशी होतो। अशा प्रकारच्या विवाहाला एंडोगॅमी विवाह असं म्हणतात। दुसरा प्रकार आहे तो म्हणजे एक्झोगॅमी। एक्झोगॅमी मध्ये काय होत असतं? स्वतःच्या गटाबाहेर विवाह करणे, अशा प्रकारच्या विवाहाला एक्झोगॅमी असं म्हणतात। उदाहरणार्थ, यात जात, गोत्र, पिंड, गावाबाहेर विवाह अपेक्षित असतो। विवाहाच्या पुढील प्रकारामध्ये बघूया पसंतीवर आधारित विवाह, बेस्ड ऑन प्रेफरन्सेस, ज्यामध्ये पहिला टाईप येतो तो म्हणजे क्रॉस कझन विवाह, क्रॉस कझन मॅरेज ज्याला म्हणतात। यामध्ये वडिलांच्या भावाचा किंवा आईच्या बहिणीचा मुलगा किंवा मुलीशी विवाह केला जात असतो। उदाहरणार्थ, राजस्थान आणि ओडिशामधील काही समाजामध्ये ही प्रथा प्रचलित असते। काय असतं? क्रॉस कझन विवाह म्हणजे वडिलांचा भाऊ किंवा आईची बहीण यांचा मुलगा किंवा मुली यांच्यातील विवाह जो होत असतो त्या विवाहाला क्रॉस कझन मॅरेज असं म्हटलं जातं। दुसरा विवाहाचा प्रकार आहे बेस्ड ऑन प्रेफरन्स, त्यामधील दुसरा प्रकार आहे पॅरलल कझन विवाह। यामध्ये 2 भावांचा किंवा 2 बहिणींच्या मुलांमधील विवाह हा केला जात असतो। उदाहरणार्थ, मुस्लिम समाज, या समाजामध्ये 2 भावांमधला मुलं, एक भावाचा मुलगा एक भावाची मुलगी यांच्यात विवाह केला जात असतो, किंवा एका बहिणीची मुलगी दुसऱ्या बहिणीचा मुलगा यांच्यामध्ये विवाह केला जात असतो। अशा पद्धतीच्या विवाहाला पॅरलल कझन विवाह असं म्हटलं जात असतं। उदाहरणार्थ, मुस्लिम समाज। तिसरा प्रकार आहे तो म्हणजे लेव्हिरेट मॅरेज। लेव्हिरेट मॅरेजमध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पतीच्या लहान भावाशी विवाह केला जात असतो। अशा पद्धतीच्या विवाहाला लेव्हिरेट मॅरेज असं म्हणतात। उदाहरणार्थ, मुंडा, गोंड, टोटा जमातील मध्ये हा विवाह प्रकार प्रचलित असतो। शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे सोरोरेट विवाह। यामध्ये पत्नीच्या मृत्यूनंतर पती पत्नीच्या बहिणीशी विवाह करतो। अशा पद्धतीच्या विवाहाला सोरोरेट मॅरेज असं म्हटलं जात असतं। काय असतं? पत्नीचा मृत्यू झाला की पती तिच्या लहान बहिणीशी किंवा तिच्या बहिणीशी विवाह करतो। अशा पद्धतीच्या विवाहाला सोरोरेट मॅरेज असं म्हणतात। उदाहरणार्थ, काही पारंपरिक समाजांमध्ये अजूनही ही प्रथा प्रचलित आहे। शेवटचा विवाहाचा नियम तो म्हणजे बेस्ड ऑन स्टेटस, परिस्थितीवर आधारित विवाह। ह्यामध्ये आयसोगॅमी म्हणजेच काय? समगामी विवाह आणि दुसरा आहे विषमगामी म्हणजे काय? अनिसोगॅमी विवाह। आयसोगॅमी म्हणजेच काय? समगामी विवाह म्हणजेच काय? तर सामाजिक स्तर, जात, आर्थिक परिस्थितीत असलेल्या व्यक्तींमध्ये होणारा विवाह, अशा विवाहाला समगामी विवाह असं म्हणतात। उदाहरणार्थ, एका डॉक्टर मुलीचा विवाह डॉक्टर मुलासोबत होणे, अशा पद्धतीच्या विवाहाला काय म्हणत असतात? तर आयसोगॅमी विवाह असं म्हणत असतात। विषमगामी विवाह म्हणजेच काय? अनिसोगॅमी, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील व्यक्तींमध्ये होणारा विवाह, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील व्यक्तींमध्ये होणारा विवाह। उदाहरणार्थ, एक गरीब कुटुंबातील मुलगा
एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीचा विवाह एका श्रीमंत कुटुंबातील मुलासोबत होतो, अशा प्रकारच्या विवाहाला विषमगामी विवाह म्हणजेच काय अनिष्टगामी विवाह असं म्हटलं जात असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते विवाहाचे नियम. मी आशा करतो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करत राहा, जेणेकरून आपल्या चॅनलची ग्रोथ ही अधिक होत राहील व नर्सिंगचं ज्ञान हे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक कॉलेजपर्यंत हे पोहोचत राहील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू, टेक केअर, बाय.